नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनल वरती। तर कॅपराउंड 1 आता स्टार्ट झालेला आहे, म्हणजे आता लास्ट डे असणार आहे आजचा, बरोबर विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक जे विद्यार्थी आता त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे, आता त्यांच्यासाठी ऑप्शन फॉर्म हे ओपन झालेले आहे। आजची लास्ट तारीख असणार आहे, म्हणजे लास्टचा डे असणार आहे कॅपराउंड 1 चा। ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा त्यांचे आवडत्या कॉलेजचे लिस्ट प्रेफरन्स लिस्ट तयार केलेली आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे काही तुमच्या मेरिट रँक नुसार कोणते कोणते कॉलेजेस ऍड करायचे आणि तुमच्या कॅटेगरी नुसार आणि तुमच्या मार्क नुसार तुम्हाला कुठे ऍडमिशन मिळू शकते, त्या वाईज प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची ती सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। जर तुम्ही अजून सुद्धा जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता। तर त्याआधी आपण बघणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये की कॅपराउंड 1 आता चालू झाले, बरोबर। त्याचबरोबर पॉलिटेक्निक डिप्लोमा सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहे, ज्यांचं आता आयटीआय झालेले आहे, 12वी झालेले आहे आणि त्यांना डायरेक्ट सेकंड इयर पॉलीमध्ये ऍडमिशन घ्यायचे, तर त्यांच्यासाठी आता कॅपराउंड 1 हे स्टार्ट झालेले आहे आणि त्यामध्ये प्रेफरन्स लिस्ट असते ती कशी बनवायची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। आणि त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण माहिती आणि गाईड करणार आहे आपण। आणि त्याआधी जर तुम्हाला माहिती नसेल की आपण पेड काउन्सिलिंग सुद्धा करतो विद्यार्थ्यांची। जर तुम्हाला आवडत्या कॉलेजमध्ये आवडत्या ब्रांच नुसार तुम्हाला मार्क कमी असेल आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच असेल तर नक्कीच तुम्ही आपल्याला संपर्क करून तुमचं जे काही पेड काउन्सिलिंग इथे जॉईन करू शकता। आपले प्लॅन किती असणार बघा, आपलं पॉलिटेक्निक डिप्लोमाचे जे विद्यार्थी आता समजा फर्स्ट इयर असो सेकंड इयर असो, कॅपराउंड 1 साठी आपली जी फीस असणार आहे 499 असणार आहे। त्याचबरोबर डायरेक्ट तुम्हाला जर जे काही 4 राऊंड होता त्याच्यामध्ये, बरोबर, त्याचबरोबर त्याची संपूर्ण जी काही फीज असणार आपली 1499 असणार, म्हणजे 1500 ऑल कॅपराउंड साठी इन्क्लुडेड असणार ही फीज। त्यामध्ये तुमचं संपूर्ण हे केलं जाईल, कॅपराउंड वगैरे प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ प्रोव्हाइड केले जाईल। त्याचबरोबर तुमचं जे काही संपूर्ण प्रोसेस आहे ते केलं जाईल। आणि त्यामध्ये आता बघा आपण अशा लिस्ट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो। ही गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट आहे पॉलिटेक्निकची, तर जे काही इन्स्टिट्यूट कोड आहे आणि सिरियल नंबर वाईज जे काही महाराष्ट्रामधले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, प्रायव्हेट कॉलेजेस आहे, याची संपूर्ण लिस्ट आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो पेड काउन्सिलिंगला जॉईन केल्याच्या नंतर। त्याचबरोबर तुम्हाला आपण सांगू शकतो की आता विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची डायरेक्ट सेकंड इयर साठी। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये काय करायचं माहितीये का, सगळ्यात आधी आता तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये राहता, ज्या जिल्ह्यामध्ये राहता, त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, गव्हर्नमेंट कॉलेजेस सगळ्यात पहिले ऍड करून घ्यायचे, बरोबर। गव्हर्नमेंट कॉलेज ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचे, सेमी गव्हर्नमेंट जेवढे कॉलेजेस आहे, म्हणजे तुम्हाला जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आवडतात ते कॉलेजेस त्या ठिकाणी खाली ऍड करायचे। फर्स्ट राऊंड मध्ये जास्त कॉलेजेस ऍड करायची गरज नाही, 2-3 कॉलेज जरी ऍड केले तरी सफिशियंट आहे, कारण की तुम्हाला 3 राऊंड बाकी आहे ना पुढचे, त्यामुळे। तर फर्स्ट राऊंड मध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेज ऍड करायचं जे काही आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे किंवा तुमच्या आजूबाजूचे जे डिस्ट्रिक्ट आहे त्यामधलं ऍड करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जे काही आवडते कॉलेज आहे, डीम असेल, प्रायव्हेट असेल, सेमी गव्हर्नमेंट असेल, ते तुम्ही ऍड करू शकता प्रेफरन्स वाईज, बरोबर। जास्त कॉलेज ऍड करायची गरज नाही, 8-9 कॉलेज ऍड करायचे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये नंबर लागला नाही तर तुम्ही सेकंड राऊंड साठी सुद्धा जाऊ शकता। जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट आली फर्स्ट राऊंड मध्ये तर सेकंड राऊंड साठी तुम्ही बेटरमेंट करून जाऊ शकता। जर तुम्हाला वरच्या 3 कॉलेजेस मध्ये जर अलॉटमेंट आली तर तुम्ही कोणत्याच राऊंड साठी इलिजिबल नसणार, कारण की पहिले जे 3 कॉलेज आपण आता ऍड करतो बघा प्रेफरन्स मध्ये, आपण कोणतं कॉलेज देणार, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूरचं आहे बघा। त्यानंतर सेकंड नंबरचं कोणतं, अमरावतीचं आहे गव्हर्नमेंटचं, जीएमपी, ओके। त्यानंतर थर्ड नंबरचं आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव। आता हे 3 कॉलेज तर तुम्हाला कळाले, बरोबर। 3 कॉलेज आपल्याला आता हे पाहिजे, याच्यामधले एक जर लागलं तर आपण घेणारच, ओके, कारण त्यामुळेच तर आपण ऍड करतो ना। तर विषय काय आहे याच्यामध्ये, काय होतं, आता 3 कॉलेज तुम्ही ऍड केले, याच्या खालचं कोणतंही तुम्हाला आढळलं झालं, आता खामगावच्या खालचं वाशिम आहे, वाशिम, यवतमाळ, अचलपूर, याच्या खालचं कोणतं जरी तुम्हाला अलॉटमेंट आली तर तुम्हाला बेटरमेंट करून सेकंड राऊंड कडे जाता येतं, जर तुम्हाला हे कॉलेज नसेल पाहिजे। जर या 3 कॉलेज मधून मूर्तिजापूर, अमरावती आणि खामगाव याच्यामधलं एक जरी तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट आलं ते कॉलेज घ्यावंच लागेल, कारण की जे काही 3 प्रेफरन्स असते त्याच्यामध्ये जर तुम्ही कॉलेज घेतलं नाही तर तुमचं तिथंच सीट फ्रीज होऊन जातं, तुम्हाला सेकंड राऊंड कडे जाताच येत नाही। तर तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची विद्यार्थी मित्रांनो। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही तुमच्या आवडत्या ब्रांच नुसार आणि आवडतं कॉलेज हवं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्याशी संपर्क करून प्रॉपर प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची आणि आपण सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड सुद्धा करू, तुमच्या कॅटेगरी वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज आणि तुमच्या मार्कनुसार तुमचा नंबर कुठे लागेल हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना कळवत असतो।
तर करायचं काय फक्त तुम्हाला आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच तुमचं पेड काउन्सिलिंग आहे ते जॉईन करू शकता. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.